जय जय रामकृष्ण हरी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गेल्या व्हिडिओमध्ये आपण संतपर अभंग घेतला होता. मी संताचं महत्त्व सांगणारा. तुम्ही संत मायबाप कृपावंत, त्या अभंगाचं चरण आपण आज पाहणार आहोत. तर त्या अभंगाचं चरण आपण घेतलंय राग देश. देश रागामध्ये निषाद दोन्ही पण लागतो. म्हणजे निषाद म्हणजे नी हा स्वर दोन्ही पण कोमल आणि शुद्ध वापरला जातो. तर आपण प्रथमतः स्वर पाहतो ते आरो आरो याचे कसे आहेत. तर आपल्याला सर्वांना स्केल तर माहिती आहे, आपला काय 4 आहे स्केल. तर मग याचे आरो कसे आहेत. सारे म प नि सा सा नि द प म ग रे नि सा. याचे पकड सारे म प द प द नि द प. पहिल्यांदा कोमल घेतलंय. म प नि शुद्ध नि प नि सा म रे सा नि द प. म इथलं घेतलं प नि सा म रे सा नि द प द म ग रे नि सा. मग चाल कशी. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. मग कसं तुकाला सारे तुका म्हणे म्हणेला रे ग. तुका म्हणे गुण सारे प म ग रे चंदनाचे अंगी मग रे नि सा सा. तुका म्हणे तुका म्हणे गुण चंदनाचे. परदा तुका म्हणे सारे रे ग गुण सारे प म ग रे चंदनाचे मग रे नि अंगी ग सा सा. इथं क्लिअर झालं. ह्याचा उत्तर काय. तैसे तुम्ही जगी संत जन. तैसे तुम्ही जगी रे रे म म प प. तैसे तुम्ही जगी संत रे म प नि द प. संत जन द प म ग रे सा. तैसे तुम्ही जागी संत रे म प नि द संत. तैसे तुम्ही जागी संत रे म प नि जागी. तैसे तुम्ही जागी संत जन जनला धप मग रे सा. पुन्हा अवतार तेच घ्यायचं. सारे रे ग तुमा सारे प म ग रे सा. दराया कारण मग रे नि सा सा. अवतार तुमा दराया कारण. मग उद्धराया जन. आता आपण चेंज केलंय. आपण आता या व्हिडिओमध्ये या रागाचा आपण आलाप देत आहोत. तर आता आपण या व्हिडिओमध्ये आता काय केलं, या म्हणजे गेल्या व्हिडिओचं आपण टाकूत आलाप. आणि आता ह्या देश रागाचा पण आम्ही आलाप टाकत आहोत. आलाप कुठं म्हणत असते. द्रुपदाच्या नंतर जी येणारे उत्तरार्ध आहे, म्हणजे उद्धराया जन जन जड जीव, या कडव्याला आपण आलाप म्हणायचा. कसा. उद्धराया जन जड जीव. त्याला काय घेतो आपण. उद्धराया रे रे म म जन प प जड रे म प नि द जीव पदम म ग रे सा. आता आलं बी घ्यायची. सारे म प द प द नि द प म प नि सा प नि सा म रे सा नि द प ध म ग रे नि सा. प नि सा रे म ग रे
तैसे तुम्ही जागी संत जन पुन्हा मग अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण मग ती आई धराया कारण मग रे निसासा धराया कारण शेवटा कार रेसानी पनीसा पहिल्यांदा रेसानी कोमल घ्यायचं नी पुन्हा पनीसा शुद्ध नी. आपण आता स्वर म्हणजे आपण स्वराची माहिती घेतलेली आहे, आपल्याला आलाप पण टाकलेली. आता आपण टाळ पाहतो. टाळ तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगायची गरज नाही. आपला टाळ हा समीवर पडते सुरुवातीला. तर कसं आहे ते चरण तुका मने गुण चंदनाचे अंगी अंगी शब्द 1 ते 5 पर्यंत अंगी तुका मने जर आपला तुका मने किंवा तुका मने 2 प्रकारे म्हणतात ते. तुका मने असं म्हणलं तर 6, 7, 8 पर्यंत आणि 7व्या मात्र उचल तर तुका मने गुण मग तुका म्हणे थोडं छान वाटते. तुका म्हणे किंवा तुका म्हणे हे सरळ झालं आणि तुका म्हणे 7, 8ला तुका म्हणे गुण चंदनाचे 6, 7, 8 चंदनाचे अंगी 1 ते 5 तुका म्हणे गुण 1 ते 5 गुण चंदनाचे अंगी. मग आता उत्तरार्ध तैसे तुम्ही 6, 7, 8 तैसे तुम्ही जागी 1 ते 5 संत फक्त संत 6, 7, 8 संत जन 1 ते 5 तैसे तुम्ही जागी संत जन पुन्हा परत मग अवतार किंवा अवतार जर सरळ घेतलं शब्द लांबणीचा अवतार मग 6, 7, 8 जर सहमात्र घेतलं नाही अवतार असे ते अवतार तुम्हा. आता जशी गाण्याची स्टाईल आहे मग तुम्हाला जसं म्हणजे ही वाटेल पोषक तसं म्हणा तुम्ही. 6व्या मात्र तुम्हाला वाटेल चांगलं तर 6व्या मात्राला घ्या. अवतार आणि अवतार तुम्हा धराया 6, 7, 8 का धराया का कारण मधलं का शब्द 8.5ला होत आहे. धराया कारण मधलं रण 1 ते 5 अवतार तुम्हा धराया कारण. माझा उत्तरार्ध उद्धराया. आता आपण काय केले आला बी घेतली उद्धराया जन 1 ते 5 जड 6, 7, 8 जड जीव 1 ते 5 माझा आला सारे म प 6, 7, 8 सारे म प मग ही 1 ते 5 पर्यंत आकारच किंवा मध्ये पण म्हणू शकतो मग पुढलं बी पण त्याला ती आपल्याला ती तेवढं ती आलं पाहिजे बरोबर समीवर. तुम्हाला जर अवघड वाटत असलं तर मग 1 ते 5 थांबा आणि परत पुन्हा 6व्या मात्राला दुसरा पुढलं हे म्हणा आलाप ह्या मग शब्द बघा. आता मी तसं सोपं करून म्हणतो मी जसं म्हणेल तसं म्हणत नाही कारण आम्ही कसं म्हणलंय सारे म प ध प ध नि ध प असं पण घेतं ते किंवा सारे म प ध प ध नि ध प काय केलं मी सारे म प 6, 7, 8 मग 1 ते 5 थांबलो परत म प ध प 6, 7, 8 वर येऊपर्यंत म प ध प ध नि ध प 1 ते 5 घेतलं ध नि ध प पुन्हा पुढं काय मपनी 6:15ला सुरू केलं मी मपनी पनी मी कुठे घेतलं 3 थांबलोच 4, 5, 6, 7 पर्यंत घेतलं मी पनी 4, 5, 6, 7, 8 पर्यंत घेतला
पनिसा पुन्हा पनिसा मरे सानिधा पनिसा मरे सानिधा कुठे घेतलं मी 1 2 3 4 5 6 7 ना पनिसा मरे सानिधा पुन्हा मग ही 7 8 थांबलो ध पुन्हा ध मगरे ध मगरे 1 2 3 4 5 6 पर्यंत घेतलं ध मगरे पुन्हा 7 8 ग बसलो पुन्हा ग रे निसा ग रे निसा 1 ते 5 पर्यंत घेतलं 6 7 8 ग बसलो पुन्हा पनिसा रे पुन्हा पुन्हा 1 ते 5 पर्यंत घेतलं पनिसा रे ग बसलो पुन्हा मग रे निसा उद्धराय आलं का मग रे निसा उद्धराय जन जड जीव अवतार तुमा दराया करण मग शेवटी आई दराया करण साहेबांतरला दराया करण कामले गुण उद्धराया जन जड जीवन सारे मप मपद पद निधप मपनी पानी रे मन पानी मारे निधप ध मगरे गरे निदा पनिदा रे मगरे निदा उद्धराया जन जड जीव अवतार तुमा दराया कारण आता या व्हिडिओमध्ये आम्ही थोडीशी आलापी दिली आहे. जर आपल्याला आलापी सोपी वाटली तर यापुढे अजून आम्ही थोडी विस्तृत देऊ. आता कसं असते एकदमच थोडं आवड दिलं का किंवा एकदमच भार टाकला थोडं होत नसते. थोडं थोडं तुम्हाला जर ह्याची आयडिया कळाली, हे आलापी घेता आली
पण पुढल्या व्हिडिओमध्ये आम्ही थोडे अजून एक 16 मात्रा 32 मात्रा असे मात्रा वाढवतो आपण आलापीच्या. आलापी पुन्हा ताना कसा घ्यायचा, ती हे कशी मारायची, ते पुढल्या राहिल्या स्टेप. पण विस्तृत आलाप आपण पुढल्या व्हिडिओमध्ये टाकूत आपण ह्याच्या. आणि मागल्या पण व्हिडिओचा आपण सोनीचा आलाप टाकला नाही, त्याच्या अगोदरच्या बऱ्याच व्हिडिओचा आलाप टाकला नाही. जर आपल्या जे फॉलोअर्स आहेत त्यांना कोणाला कोणत्या अन्य रागाचा आलाप पाहिजे असेल तर त्यांनी मला इनडायरेक्टली फोन करा किंवा आम्हाला आमच्या कमेंटद्वारे कळवा. आम्ही तुम्हाला त्या रागाचा आलापी वगैरे टाकण्याचा प्रयत्न करू. आणि मी टाकत पण आहे. तुम्ही कॉल करून मागत आहात, अभंग मागत आहात, मी तुमची पूर्तता करत आहे. इथून पुढे पण तुम्ही आम्ही तुमची सर्व जी गायनाच्या बाबतीत जी तुमची हे आहे म्हणजे त्रुटी म्हणा, तुमच्याकडे कमतरता, ती आम्ही भरून काढण्याचा प्रयत्न करू. आमच्याकडे जे आहे ते तुम्हाला देऊ. आमच्याकडे जे नाही ते नाहीच. आमच्याकडे जे आहे ते आम्ही तुम्हाला देणारच. मग त्याच्यामुळं या पण व्हिडिओला असंच आमच्या प्रेम द्या, लाईक, कमेंट्स आणि शेअर करा. अशाच आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा हीच नम्र विनंती. धन्यवाद.